पुण्यातील गोखले इन्स्टिट्यूट मध्ये आज काही पोस्टरबाजी झाली, फलकबाजी झाली आणि याच्या विरोधात याच इन्स्टिट्यूटच्या बाहेर अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेवर आंदोलन केलं जात आहे। नेमकं हे पोस्टरबाजी जी आहे ते काय पोस्टरबाजी झाली आहे, कशाच्या विरोधात तुम्ही आता आंदोलन करता? मागच्या 48 तासापासून जवळपास या ठिकाणी एक पोस्टर लावण्यामध्ये आलं, ज्याच्यामध्ये स्पष्ट उल्लेख होता इन्कलाब जिंदाबाद, त्याच्यासोबतच नोटाला मतदान करा, डेमोक्रेसी असा शब्द लिहिला होता आणि त्याच्यावरती काट मारण्यात आलेली होती। म्हणजे लोकशाही आम्हाला मान्य नाहीये असा संदेश ते देऊ पाहत होते त्या पोस्टर मधून। आणि हे सर्व म्हणजे देशभरामध्ये लोकशाहीचा एवढा मोठा उत्सव सुरू असताना एका इन्स्टिट्यूट मध्ये अशा पद्धतीचं जर काही प्रकरण घडतंय ते प्रशासनाला माहिती नाहीये असं होऊ शकत नाही। याची मूकसंमती पूर्णपणे माननीय कुलगुरू असणाऱ्या रानडे सरांची आहे। याच्या माध्यमातून एक अर्बन नक्सलिझम ते करू पाहतायत की काय, त्याच्या माध्यमातून ह्या लोकशाहीला धोका निर्माण करू पाहतायत की काय, हा प्रश्न आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी लोकशाही दिली, निवडणूक प्रक्रिया दिली आणि अशी सगळी प्रक्रिया चालू असताना रानडे असणारे या ठिकाणचे कुलगुरू हे देशविरोधी कृत्य करण्याचं काम करतायत आणि नोटाला मतदान करण्याचा ज्याचं काही कोड ऑफ कंडक्ट आहे त्याच्या विरोधामध्ये जाऊन त्या ठिकाणी ते प्रयत्न करतायत की काय की तुम्ही लोकशाहीच्या विरोधातलेच आहात असं ठामपणे बजावून सांगण्यासाठी आम्ही या ठिकाणी आंदोलन करत आहोत। आता पोस्टर हटवण्यात आलेले आहेत, तुम्ही या संदर्भात कुलगुरूंशी काही बातचीत केली आहे का? आम्ही सकाळपासून कुलगुरूंना फोन करतोय, त्यांना भेटण्यासाठीची वेळ घेतोय, पण कुलगुरू भेटायला तयार नाहीयेत, ते फोन उचलत नाहीयेत। कारण त्यांना आता माहिती आहे त्यांचं पितळ उघडं पडलेलं आहे। गेल्या 2 दिवसापासून हे जे सगळे सुरू आहे ते आता त्यांचं पितळ उघडं पडलंय, कारण त्यांनी पूर्णपणे पाठिंबा या सगळ्या गोष्टींना दिलेला आहे। अर्बन नक्षलिझम या नॅशनल इन्स्टिट्यूटमध्ये पसरवण्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचे दोषी म्हणजे कोण असतील तर ते रानडे सर आहेत। त्यामुळे आम्ही त्यांच्यावर लवकरात लवकर कारवाई करावी अशी पोलीस कंप्लेंट सुद्धा करणार आहे आणि इलेक्शन कमिशनरला सुद्धा सांगणार। कारवाईची मागणी करताय, कारवाई नाही झाली तर काय भूमिका? कारवाई तर झालीच पाहिजे, कारण संविधानिक पद्धतीने आम्ही कारवाई केलेली आहे। जर आपण बघितलं तर त्या पोस्टरमध्ये इलेक्शन कमिशनचा लोगो वापरला गेलेला आहे, कुठल्याही पद्धतीची परवानगी नसताना हा लोगो वापरण्यात आलेला आहे। त्याचबरोबर डेमोक्रेसी शब्दावर जशी काट मारलेली आहे आणि नोटाचा जो प्रचार केलेला आहे जो की इलेक्शन कमिशनच्या गाईडलाईनच्या विरुद्ध आहे, जो काही नोटाचा प्रचार आहे तो करू नये असं इलेक्शन कमिशननी सांगितलेलं आहे, तरी सुद्धा हे केलंय। त्यामुळे कारवाई तर 100% होणार आणि यावर जरी कारवाई झाली नाही तर आम्ही या इथं पूर्ण मोठं आंदोलन उभं करू आणि विद्यार्थ्यांमध्ये त्याची जागरूकता करू। तर नोटाचा प्रचार करणारे जे पोस्टर्स होते ते या ठिकाणी लावण्यात आले होते आणि यांच्यावर जर कारवाई झाली नाही तर यापेक्षा मोठं आंदोलन जे आहे केलं जाईल अशी भूमिका आता मांडली आहे।